धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व उपस्थित खेळाडूंचं तसेच आलेल्या सर्व प्रेक्षकांचं त्याचबरोबर उपस्थित या व्यासपीठावर आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दिवस क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या सामन्याला देखील आपण इथे सुरुवात करतोय. अमर स्पोर्ट्स कास्टने आयोजित स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2026 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस दुसऱ्या सामन्याला आपण इथे सुरुवात देखील करत आहोत. तर नाणेफेकी झालेली आहे. साई कृपा डुंगे टीम संघाच्या कॅप्टनने प्रथमतः नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सर्व खेळाडूंची टीम मीटिंग चर्चा जी आहे ती झालेली आहे आणि आता पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात देखील इथे मैदानामध्ये होत आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या हातमध्ये हळूहळू पावलाने आपल्याला पाहायला मिळते. चला फिल्डिंग लावून घ्या आपण. सर्व गोष्टी चांगल्या आहेत या स्पर्धेमध्ये. सुरुवातीला मॅन ऑफ द मॅच नक्कीच 6 ते 7 मॅन ऑफ द मॅच दिले आपण आताशी. प्रत्येक खेळाडूला इथे सन्मानपूर्वक मॅन ऑफ द मॅच दिली जाते. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर, सुंदर अशा ट्रॉफ्या आहेत आणि क्रमांक 4 पर्यंत ट्रॉफ्या आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचा देखील उल्लेख आपण नक्कीच करू. सन्मान चिन्ह जे आहेत सन्माननीय योगेश प्रमोद ठाकरे तुळजाई एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. शिस्तबद्ध संघासाठी देखील ट्रॉफी आहे. सन्माननीय सुधीर कृष्ण दळवी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज दिनेश शेठ गोंधली, संतोष हलके, विजयजी भुईर साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. प्लेयर ऑफ द डे शरद हलके, राहुल हलके यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण काशीनाथ गगे साहेब आणि त्याचबरोबर दीपकजी भुईर साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. सामनावीर अर्थात मॅन ऑफ द मॅच रामदासजी शिळके साहेब अध्यक्ष आहेत, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करू. त्याचबरोबर किरणजी शेलार, सुभाषजी भोईर, जयवंत कोलेकर, विजयजी तरणे आणि यश गायकर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच सुंदर असे गिफ्ट हॅम्पर आहेत, ट्रॉफी आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये चेंडू जे आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आशिष भोईर, बालराम दळवी, रामचंद्र भुई, सुधीर शेलार यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. मैदानाची व्यवस्था आपण पाहतोय वंदना महादेव दळवी, अमोल महादेव दळवी आणि भूषण महादेव दळवी यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थेट प्रेक्षेपण जो आहे प्रिन्स मूवीज, किंग ऑफ लाईट टेलिकास्ट भगवान भोईर, भगवती एंटरप्राइजेस आणि नानाशेठ गोंधली, माजी उपसरपंच कासने यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. जसे जसं वेळ मिळेल तसं तसं आम्ही प्रत्येकाचं नाव आवर्जून या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊ, कारण की सामन्याला सुरुवात होत आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते संतोष जोशी आणि त्यांच्यासोबत पाहतोय आपण खंडू पाटील आणि गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज अंकुश याचा पहिला पॉवर प्लेचा चेंडू पाहतोय. लेफ्ट हँड गोलंदाज पहिला चेंडू इनफिल्डच्या वरतून नो चान्स. चेंडू टिपिकल पॉवर ब्रेक स्ट्रोक पाहायला मिळतो आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. पहिला चौकार. कारण की पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात झाली आहे. चौकाराने सुरुवात करताना फलंदाज संतोष जोशीच्या माध्यमातून. यस नक्कीच पहिला चेंडू डॉट आलेला आहे, काही हरकत नाही. चौकार आलेला आहे, महत्वाचं आहे. चौकाराने आपलं खातं खोलताना स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. पायच्या स्वरूपात विकेट मिळतोय. इथे पहिला धक्का लागलाय टीम शिवनेरी आमने टीम संघाला. बॅट सचिनजी खोडके सरांची उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शांततेचं प्रतीक हिंदुत्व जो आहे आपण पाहतोय की ध्वज जे आहेत सध्या
आपल्याला टीव्ही मॉनिटर पाहायला मिळत आहेत. आमचे कॅमेरामॅन टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून हा दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद आमचे कॅमेरामॅन हर्ष ऑपरेट करत आहेत कॅमेरा. नवीन बॅटर क्रमांक 3 वर मैदानात मध्ये पाहायला मिळतोय. गुरुनाथ चौरगे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. विकेट देखील मिळालाय. आज सुरुवात चांगली झाली आहे. पुढचा चेंडू गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. शॉर्ट बॉल फायदा घेता आला नाहीये. पंच करायचं होतं. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू पाहतो आपण. सन्माननीय भरतजी पारधी सर उपस्थित झालेले आहेत. या व्यासपीठावर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज आपल्या तयारीमध्ये पुन्हा एकदा. मोठा फटका ऑन साइडला खेळला. शतरक्षक आहे आणि आता सोप सच झेल जे आहे सुटली गेली आहे. हा क्रिकेट आहे. आपण नक्कीच झेल सोडू शकणार नाहीये असं ही क्रिकेटचं समीकरण आहे. पकडा क्या जिंका मॅच. धावांचा विचार केला तर धावफलकावर धावा आहे त्या फक्त 5 धावा. कमालीची गोलंदाजी अंकुची पाहायला मिळाली. एकही धाव एक्स्ट्रा आलेला नाहीये. 5 धावा आणि 1 विकेट देखील मिळालेला आहे डुंगे टीम संघाला. आपण पाहतोय टीमचे कॅप्टन प्रमोद दिवेकर. आपण अल्पेश गायकवाडने संपर्क सदस्य आहे. जयदुर्गा टेमगरपाडा. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. यावेळी शतरक्षक दूरवर आहे. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स येतोय चौकार. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये टोटल धावसंख्या 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. यानंतर या मॅचचा विजेता संघ आणि श्री अष्टविनायक ठाकूरपाडा. पहिल्या मॅच मध्ये कमालीचा परफॉर्मन्स राहिलेला आहे ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. चांगला खेळ नक्की जिथे पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये 2 खेळाडू जे चालू अंगामध्ये खेळले नव्हते ते देखील खेळताना आपण बघितलं. राजू ठाकूरपाडा टीम संघासाठी खेळला आणि कैलाश नाईक जयदुर्गा टेमगरपाडा टीम संघासाठी खेळलेला आहे. दिनेश दिवेकर आपल्यासोबत सुनील दिवेकर उपस्थित झालेले आहेत आणि आपण पाहतोय की विकास जाधव नाईक आपण देखील या व्यासपीठावर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रमोद दिवेकर टीमचे कॅप्टन आहेत. आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज आपली तयारी करताना आपण पाहतोय विनोद भगत आलेला आहे. चला गोलंदाजी सुरू करायची आपण. आपण स्वागत आणि सन्मान करूया. आयोजकांच्या वतीने सुनील दिवेकर उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान इथे करतोय आपण. नक्कीच आपण पाहतोय पाहुण्यांचं शुभ सन्मान. जे स्पर्धेमध्ये एन्जॉयमेंट केलं खेळलं ते जयदुर्गा टेमगरपाडा टीम संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. धन्यवाद आपण आलात या स्पर्धेमध्ये. काही सन्मान जे आहेत आपण थोड्या वेळात करू. आता फिल्डिंग चांगली राहिली आहे. आपण मॅच कडे फोकस करूया. या षटकाच्या समाप्तीनंतर अजून सत्कार होतील या व्यासपीठावर. आपण रिप्ले मध्ये पाहतोय हलकासा मिस फील्ड झाला होता मात्र पायाने चेंडू अडवला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यावर 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 11 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज आपल्या तयारीमध्ये पुन्हा एकदा विनोद भगत. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थितरित्या झाला नाही. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चाललेला आहे. फिल्डिंग चांगली आहे. 1च धाव इथे पूर्ण केला जात आहे. हळूहळू का होईना मात्र धावा बनत आहेत. हे फार महत्वाचं आहे आमने टीम संघासाठी. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. 9 धावा आल्या होत्या. फक्त 1 विकेट देखील मिळाला होता अंकुशला. त्यानंतर त्याच पावलावर पाऊल ठेवताना विनोद भगत देखील चांगली गोलंदाजी करताना पुन्हा एकदा चेंडूला हुक केला. शतरक्षक पुढे आल्यात निघून मात्र हा चेंडू थांबणार नाहीये. चालला सीमा पार येतोय 1 बाउन्स चौकार.
पाहू शकता आपण मिस फील्ड झालं होतं, थोडेसे स्लिप झाले होते तिथे. त्याचं कारण हा चेंडू सीमापार चौकार पाहायला मिळाला. आता थोडस वेग मिळतोय धावांना. धावसंख्या धावफलकावर 16 धावा, 16. अजून एक मोठा फटका आणि हा चेंडू थांबणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. चालला सीमारेखा पार, येतोय षटकार. रिप्ले मध्ये बघूया आपण. अतिशय जबरदस्त फुटवर्कचा वापर झाला होता आणि अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आला होता आणि चेंडूला फेकून दिला होता सीमारेखा पार, षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका कळलाय. यावेळी चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली वेगाने, मात्र चेंडू थांबणार नाहीये, सीमेच्या दिशेने जात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाला. एकाने अडवलं, दुसऱ्याने थ्रो केला. मिलीजुली सरकार मैदानामध्ये पाहायला मिळाली. धावा पूर्ण केल्या त्या म्हणजे 2 धावा झालेल्या आहेत त्या 24 धावा, 24. एक चांगली धावसंख्या उभारली आणि भागीदारी देखील चांगली होत आहे. 20 धावांची पार्टनरशिप सध्या तरी पाहतोय मैदानामध्ये आपण. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या चेंडूला, शतरक्षक स्वतः गोलंदाज पोहोचतोय तिथे आणि एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय की गेले भरपूर वर्ष जेव्हापासून भिवंडी ग्रामीण पोटीप्लस संघटना सुरू झाली तेव्हापासून पंचांच्या भूमिकामध्ये सुरेश घरज सर आहेत, मग भाऊ पाटील सर आहेत, सुनील म्हात्रे सर आहेत आणि आता मागच्या चाचणी स्पर्धेपासून पाहतोय की आपण लारा सर आणि त्यांची कमिटी ती देखील सज्ज झालेली आहे. यावर्षी चाचणी स्पर्धेपासून मला देखील संधी मिळाली. धन्यवाद प्रदीप जोशी, स्पेशली अल्पेश गायकवाड. अल्पेशने अगोदरच सुचवलं होतं की यावर्षी हप्त्याला 2 स्पर्धा होणार आहेत. समालोचकांची आवश्यकता नक्कीच होईल आणि नक्कीच सर्वात प्रथम अल्पेश गायकवाड यांचा उल्लेख आम्ही नेहमी करत असतो. त्यांनी देखील सांगितलं होतं की तुम्हाला देखील कॉल येईल. नक्कीच चाचणी स्पर्धेमध्ये संदेश वखारे यांनी सर्वप्रथम आम्हाला सहभाग नोंदवला आणि त्यानंतर जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा आयोजन कमिटीने विचार केला की संदेश पाटील यांना विचारूया की आपल्या संघटनेमध्ये तुम्ही फिक्स राहणार का. नक्कीच आपण स्वागत आणि सन्मानाकडे देखील वळणार आहोत. मैदानामध्ये मॅच सुरू ठेवायची आहे. आमच्या कॅमेरामॅन फक्त आपण फोकस करायचं आणि पिक्चर मध्ये आपण दाखवायचं आहे. आपण स्वागत आणि सन्मान करूया. पारधी सर उपस्थित आहेत. भरत पारधी सरांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया व्यासपीठावर. अमर याच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. आमचे सर आहेत, आदर्श शिक्षक आहेत आणि त्यांचे इथे मान सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. धन्यवाद. आपण आपली उपस्थिती दाखवली या स्पर्धेमध्ये. सचिन गुडगे सर उपस्थित आहेत, त्यांचे देखील सन्मान करूया व्यासपीठावर. अमर आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. तुम्हाला पाहायला मिळते की सुरुवातीला आपण स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये कालपासून आपण सर्व पाहुण्यांना इथे सन्मानित करत आहोत आणि आज वेळ काढून सर्वच पाहुणे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा इथे मान सन्मान इथे पुरवला जात आहे. धन्यवाद आपण आलात या कार्यक्रमाला. आणि आता आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळत आहोत जिथे गोलंदाज सुरू झालेला आहे. तिसऱ्या षटकासाठी राकेश पाटील, त्याच्या पहिल्या चेंडूवर एक रनआउटचा विकेट आणि एक धाव देखील आली आहे. सुरुवात चांगली केली आहे. पाहूया नवीन बॅटर मनोहर केने टीमचे कॅप्टन आलेले आहेत. नो स्ट्रायकिंगला थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न आणि वेग अधिक आणि चेंडूची लेंथ लाईन जी आहे ऑफस्टिकच्या बाहेर. पण भाऊ पाटील सरांचा वाईटचा इशारा येत आहे. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर होत आहे ती 27 धावा, 27. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश पाटील. महाराष्ट्र पोलीस आहे सध्या मैदानामध्ये. एन्जॉयमेंट क्रिकेट खेळताना हा चेंडू चांगला आहे, लेंथ लाईन चांगली आहे, फुटवर्कचा वापर नव्हता, कडेकडे लॉप करायचं होतं. डॉट चेंडू देखील पाहायला मिळाला. आज सर्व संघाने वेळेवर या. स्पर्धा भरपूर दूरवर आहे. भिवंडी तालुक्यातील शेवटचं गाव म्हटलं ते वावगं ठरणार नाहीये, कासनेगाव. आणि आज दुरून संघ देखील येणार आहेत.
आणि आपण पाहतोय अजून एक डॉट चेंडू पाहतोय आपण. आज टीम पायगाव इन ॲक्शन मध्ये वडगर देखील आहे. आजच्या दिवसामध्ये निंबवली आहे, भिनार आहे. चला नेक्स्ट मॅच आपण तयारीमध्ये राहायचं. आपण वडगर आणि निंबवली आपण आपल्या तयारीमध्ये यायचंय. अल्पेश गायकवाडने संपर्क साधा आपण सर्वप्रथम. राकेश कमालीची गोलंदाजी, लेंथ लाईन चांगली आहे. ड्राईव्ह केलं चेंडूला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव आली आहे. अगदी 2 षटकापर्यंत धावसंख्या चांगली होती अल्पेश गायकवाड सांगत आहेत. मात्र या षटकामध्ये कंट्रोल गोलंदाजी पाहतोय आपण. फक्त 3 धावा आल्यात आणि आता धावपलकर धावांचा विचार केला तर 28 धावा, 28. आज संध्याकाळी एक मोठा मॅच होईल, कारण की आजच्या दिवसामध्ये सर्वच संघ चांगले आहेत. मात्र पहिल्या मॅचमध्ये थोडंसं निराश केलं टिमगरपाडा टीम संघाने. मात्र कम्मालीचं क्वालिटी क्रिकेट राहिलेलं आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. हो, जोरदार अपील केली जात आहे, लाऊड अपील होती. आणि असंही बघितलं तर इम्पॅक्ट स्टंप जो आहे अगदी एस्टनच्या वरतून चेंडू लँड होता. भाऊ पाटील यांनी सांगितलं की हा नोट आउट आहे. चांगला निर्णय पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्थिर आहे, 28 धावा, 28. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली गोलंदाजी पाहतोय. हो, चांगला ड्राईव्ह केलाय. मात्र क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतंय. एक धाव झाली आहे, दुसरं धाव सहज इथे पूर्ण केले. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न कॅप्टन भरपूर वेगाने पोहोचलेले आहेत आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण 31 धावा, 31. इथून मोठे फटके येतील का? शेवटचा षटकाचा खेळ आहे. स्लॉग ओव्हर असं म्हटलं जात आहे. हाणामारीचं षटक आहे. इथून जास्तीत जास्त 15+ धावा जर आल्या तर एक चांगला टोटल नक्कीच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. आणि लेग साईडची बाउंड्री अशी थोडीशी जवळ आहे आणि त्याचं कारण मागच्या मॅचमध्ये तुफानी हमला राहिला होता संजू ठाकरेच्या माध्यमातून आणि त्याचा स्पेशल साथ दिला होता संतोष ठाकरेने. कमालीची बॅटिंग केली होती दोघांनी आणि तब्बल 79 धावा कुठून काढल्या. त्या 80 धावांचं लक्ष ठेवलं होतं पहिल्या मॅचमध्ये. शेवटच्या षटकाला सुरुवात आणि पहिला चेंडू टाकताना गोलंदाज आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू टाकला जात आहे. प्रशांत गोलंदाज आपण पाहतोय. शेवटचा षटकाचा खेळ आहे आणि चांगली सुरुवात केली आहे प्रशांतने. प्रशांतने शांत केलं असं म्हणूया फलंदाजाला पहिल्या चेंडूवर. आणि आता फुलटा चेंडू, खराब चेंडू म्हणूया आपण आणि हा चेंडू फेकून दिला सीमारेखा पार. षटकार. कम्मालीचा षटकार पाहायला मिळाला. बॅटच्या स्लॉट मध्ये घेतला होता आणि चेंडूला फेकून दिला होता सीमारेखा पार. षटकार. धावसंख्या झाली आता धावपलकावर आपण पाहतोय 37 धावा. आता धावा बनतायत. शेवटचा षटक आहे आणि असंही आपण पाहतो की शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके नेहमी पाहायला मिळतात आणि सुरुवात तर केली आहे. टीमचे कॅप्टन आहेत मनोहर केने आणि त्याने षटकाराने आगाज केलाय. धावा झालेल्या आहेत 37 धावा धावपलकावर. पुढचा चेंडू प्रशांत गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. कमालीची सुरुवात षटकाची. त्यानंतर आता हा चेंडू थोडंसं लेग कटर चेंडू टाकला होता. बॉडी लँग्वेजला परखूनच हा चेंडू टाकला गेला आणि त्या प्रकारचा हा शॉट सिलेक्शन जो झाला होता त्याच्यामध्ये पूर्णपणे बीट केला होता फलंदाजाला. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. गोलंदाज आपल्या तयारीमध्ये प्रशांत. पाहिजे तितकी धावसंख्या बनवली नाही आतापर्यंत. आता प्रयत्न जारी आहेत. हा चेंडू देखील हवेमध्ये आणि कम्मालीचा झेल पाहायला मिळतोय. कम्मालीचा एफर्ट पाहतोय आपण. सर्वोत्कृष्ट झेल पाहतोय आपण आतापर्यंतची.
वेलकम वेलकम सन्माननीय दिनेशजी शेठ गोंदली साहेब उद्योजक आहेत. मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्यांच्या माध्यमातून आपल्याला पारितोषिक लाभलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज दादांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दिनेश शेठ गोंदली आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अमर स्पोर्ट कास्टने आयोजित स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 27वे पर्व 27 वर्षापासून ही स्पर्धा आपण अनुभवत आहे मित्रांनो. आपण चांगला खेळ कालपासून झालेला आहे या स्पर्धेमध्ये. असंही लेजंड खेळाडूंना प्राधान्य दिलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. फुटी प्लेचे खेळाडू आहेत. एक काल या खेळाडून देखील आपला क्रिकेटच्या माध्यमातून गाजवलाय. आज जरी 40 गाठली आहे मात्र तीच जिद्द पाहतोय आपण. पुन्हा एकदा कटर चेंडू टाकण्यात आलेला आहे. नवीन बॅटर आपण पाहतो देवीदास फलंदाज झालेला आहे आणि त्याला पहिला चेंडू डॉट केला प्रशांतने. षटकार जर अल्पेश आपण काढला बाजूला तर कमालीची गोलंदाजी केली आहे. शेवटचा चेंडू आहे या डावातील प्रशांत. 37 धावा फक्त धावफलकावर. हा चेंडू चांगला होता. त्याच्यावर एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आहे आणि फलंदाज आउट होत आहे. विकेट मिळते शेवटच्या चेंडूवर आणि त्याच्यावर आपण पाहतो की धाव देखील एक आलेली आहे. टोटल धावसंख्या 38 धावा झालेल्या आहेत आणि 39 धावांचं एक छोटासा आव्हान ठेवलेलं आहे. नक्कीच एक छोटासा ब्रेक होईल. ब्रेकमध्ये तुम्हाला डीजेच्या माध्यमातून संगीत देखील ऐकायला मिळेल. मात्र पुन्हा एकदा आवाज देईल मी ज्यांच्या नावी आज दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक राहिलं. 60 धावांची तुफानी इनिंग. षटकारांची आतिषबाजी केली होती. षटकारांची हॅट्रिक देखील पूर्ण केली होती. संजय ठाकरे माझा आवाज जर तुम्ही ऐकत असेल तुम्ही व्यासपीठावर या. नाना गोंदली साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला स्पोर्ट टी शर्ट जो आहे इथे आलेला आहे तो तुम्ही कलेक्ट करायचा आहे. आणि कॅप्टन आपण देखील अल्पेश गायकवाड यांना संपर्क साधायचा आहे. चला आपण फिल्डिंग लावून घ्या. आमने टीम या मॅचचा विजेता संघ श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाबरोबर खेळणार आहे पुढचा मॅच. आपण पाहताय कालपासून सुरू झालेला क्रिकेटचा महा सोहळा अमर स्पोर्ट कास्टने आयोजित स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2026. सुरुवातीला आपण बघितलं की टेमगरपाडा आणि ठाकूरपाडामध्ये जी मॅच झाली होती त्याच्यामध्ये वन साईड 4 खानी चित केला होता ठाकूरपाडा टीम संघाने टेमगरपाडा टीम संघाला. त्यानंतर आजच्या दिवसात दुसऱ्या सामन्याला आपण पाहताय शिवनेरी आमने आणि साईकृपा डुंगे याच्यामध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. नाणेफेकी जिंकून जो निर्णय घेतला होता गोलंदाजी क्वालिटीची राहिली होती डुंगे टीम संघाची. आता इथून डुंगे संघाला चांगली फलंदाजी देखील करावी लागेल. मात्र इथून मी एकच सांगेल प्रत्येक षटकामागे चांगली गोलंदाजी करून प्रत्येक षटकामध्ये एक एक विकेट जरी घेतला धावा कमी खर्च केला तर इथे शिवनेरी आमने टीम संघ देखील या मॅचवर वर्चस्व गाजू शकतो. सामन्याला सुरुवात जशी होईल तसा आवाजामध्ये थोडासा बदल होईल. संदेश वकारे तुमच्यासोबत जुळतील कॉम्बॉक्स मध्ये. जातोय सीमारेषा पार. या षटकातील हा दुसरा चौकार.
असताना धावा धावफलकावर आहेत 14. एक पॉझिटिव्ह सुरुवात या ठिकाणी साई कृपा डुंगे टीमच्या बाजूने आपण पाहतोय, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. सुरुवात भरपूर महत्त्वाची होती आणि ती चांगली सुरुवात डुंगे टीमच्या वतीने विनोद भगत आणि राकेश पाटील दोघांचा बॅटमधून एक एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. दोघेही प्रत्येकी 7 धावांवर खेळत आहेत आणि दोघांनी 3 बॉलचा सामना केलाय. चौदा धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात त्या ठिकाणावरनं पाहायला मिळते की हे सातत्य पुढे देखील चालू राहिलं तर मात्र अगदी लवकरात लवकर मॅच फिनिश केली जाईल यात शंका नाही आहे. तर त्या उलट कमबॅक महत्त्वाचा आहे शिवनेरी स्पोर्ट आमने टीमसाठी. वेले या ठिकाणी जी स्पर्धा आपण पाहिली भरपूर चांगला परफॉर्मन्स आमने टीमचा राहिला होता. द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ठरले होते, परंतु चांगला प्रवास त्या स्पर्धेमध्ये त्यांचा पाहायला मिळाला होता. या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला बनून राहायचं असेल तर मात्र प्रत्येक मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. मनोहर बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी. षटकाची सुरुवात पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. राकेश पाटीलची झेल जी सोडली होती ना मनोहर केनेने ती आता मात्र महाग ठरते. या बॉलेस देखील समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप. वारंवार जीवनदान त्या ठिकाणी दिले जात आहेत राकेश पाटीलला. आपल्या टीमने धावा ज्या आहेत ना त्या कुठेतरी कमी बनवल्यात हे मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे. परंतु यावेळेस देखील क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळाली. कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. फक्त न फक्त सिंगल. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते. या वेळेचा बॉल भरपूर चांगला होता. बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेलाय. षटकार लागल्यानंतर कमबॅक करत असताना मनोहर केने. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील ऑन साइडला प्रहार तर झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आता मात्र चुकी नाहीये. चांगला कॅच पकडलाय त्या ठिकाणी. पहिली विकेट राकेश पाटील. बॅक टू द डगआउट. तर ज्या फलंदाजाला 2 जीवनदान दिले गेले होते फायनली ती विकेट मिळाली आहे शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला. अगदी महत्त्वाची विकेट मनोहर केनेने काढली त्या ठिकाणी. त्यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. फॉलो थ्रोमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. षटकाची सुरुवात षटकारासोबत झाली होती, परंतु त्यानंतर कमालीचं कमबॅक पाहायला मिळालंय. अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद. 22 धावा धावफलकावर.
22 धाबा धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलंय. नक्कीच त्या दरम्यान या ठिकाणी सन्माननीय विजय वसंत भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजाच्या ट्रॉफीज आहेत ना, त्या आम्हाला दिनेश शेठ गोंधली, संतोष आलके आणि विजय वसंत भोईर यांनी स्पॉन्सर केल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. बॉलिंग ट्रॅकवर खंडू पाटील येतोय. षटकातील पहिला बॉल, 2 षटकामध्ये 22 धाबा. या बलेचा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडी मिसफील्ड, मात्र बॅकअप चांगलं झालंय. 2 धाबा कंप्लीट होत आहेत. 39 धाबा विजयासाठी आवश्यक आहेत आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 24 धाबा धावफलकावर लावल्या गेल्यात. खंडू पाटील पुन्हा एकदा या बॉलेस बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. रन आउटची विकेट, फलंदाज बाद. अतिशय चांगल्या प्रकारे बॉल स्टॉप केला गेला होता खंडू पाटीलच्या माध्यमातून आणि त्यानंतर रनआउटची विकेट मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील आडव्या बाटने हा फटका खेळून काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट, फक्त ना फक्त सिंगल मिळेल. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 धावांवर विनोद भगत खेळतोय. 7 बॉलचा सामना केलाय. नक्कीच भरपूर मोठा रोल असेल या मॅच मध्ये. येणाऱ्या फलंदाजांमध्ये प्रशांत देखील एक चांगला खेळाडू आहे. नवीन फलंदाज धनाजी आलाय. षटकातील पुढचा बॉल, खंडू पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस त्रिफला उडवलाय. अजून एक विकेट, फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरूर आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र कमबॅक भरपूर चांगलं केलंय शिवनेरी स्पोर्ट आमने टीमने. मनोहर केनेचं ते षटक आणि त्यानंतर खंडू पाटीलची ही गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत. आणि नक्कीच टीमला आवश्यकता देखील आहे, कारण दुसऱ्या ओव्हर पासून लक्ष जे आहे ना ते लक्षात घेऊन गोलंदाजी झाली आहे. इनफ टोटल जरूर पाहायला मिळालं नाहीये आमने टीमच्या बाजूने, परंतु चेसिंग करत असताना कुठेतरी आता दमछाक झाली आहे डुंगे टीमचा विचार केला तर. या वेळेस देखील चांगला बॉल बीट केलाय त्या ठिकाणी.
बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, बॉल मात्र निर्धाव गेलाय. चौदा धावांची आवश्यकता आहे आणि उर्वरित फक्त ना फक्त 7 बॉलचा खेळ बाकी आहे. सुरुवात चांगली परंतु शेवट आतापर्यंत चांगला होत नाहीये. परंतु शेवट करण्यासाठी अजून एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. या षटकातील आज शेवटचा चेंडू. खंडू पाटील बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलर्स देखील अनपेक्षित उचली. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, बॉल मात्र निर्धाव गेलाय. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 25 धावा धावफलकावर आहेत आणि आता शेवटचं षटक 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. शेवटचं षटक फेकण्याची जबाबदारी टीमचे कॅप्टन कोणत्या गोलंदाजावर देतात पाहूया, कारण 6 बॉलमध्ये 14 रोखायच्या आहेत. महेंद्र बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पाहूया महेंद्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण 6 बॉल आणि रोखण्यासाठी 14 धावा जरूर आहेत तुमच्याकडे. आणि महेंद्रकडे ती कॅपॅसिटी देखील आहे. एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने लेग ब्रेक गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहत आलोय. परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे आपल्याला पाहावं लागेल. कोणता संघ या ठिकाणावरनं या स्पर्धेमध्ये पहिला विजय नोंदवेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. सहा बॉल 14 रन्स. चला मॅचला सुरुवात करा. शेवटचं षटक आहे. अतिशय महत्त्वाचे 6 चेंडू बाकी आहेत या मॅच मधील. सुरुवात ज्या प्रकारे झाली होती ना, ते सातत्य मात्र पुढे कंटिन्यू करता आलं नाहीये साई कृपा डुंगे टीमला, आणि त्या कारणास्तव सामना येऊन ठेपलाय शेवटच्या ओव्हर पर्यंत. 6 बॉल 14ची आवश्यकता. महेंद्र बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला चेंडू. फुल टॉस. दिशा देखील चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अगदी चुकीचा चेंडू. अवांतर धावा या ठिकाणावरनं खर्च करणं कुठेतरी महाग पडेल. परंतु साई कृपा डुंगे टीमचा विचार केला तर नक्कीच विनोद भगत टीमचे कॅप्टन जोपर्यंत खेळपट्टीवर असतील ना, तोपर्यंत मात्र अशा पल्लवीत असणार आहेत. नक्कीच गोलंदाज महेंद्र याच्या माध्यमातून पहिला बॉल व्हाईट बॉल फेकला गेलाय आणि त्यानंतर गोलंदाज चेंज करायचा विचार त्या ठिकाणी चालू आहे. परंतु पाहूया आमचे दोन्ही पंच आपापसात चर्चा करतात आणि त्यानंतर डिसिजन काय येतोय. यस, भाऊ पाटील सर आहेत त्या ठिकाणी. नक्कीच सांगितलं गेलंय की गोलंदाज चेंज करू शकत नाहीये. वेल डन भाऊ पाटील. कारण एक योग्य निर्णय त्या ठिकाणी आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी महेंद्र त्या ठिकाणी याआधी व्हाईट बॉल फेकलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा चेंडू हाताला गेलाय. रिझल्ट देखील सेम आहे. व्हाईट बॉल. सलगचा दुसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय महेंद्र केनेच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील फुल टॉस होता, परंतु बॅट कट आहे का पाहूया आपण. बॉल लॉंग स्टॉप रिझन मधून ट्रॅव्हल झालाय. यस, निघून गेलाय सीमारेषा पार.
मिळतील 4 धावा चौकार. महेंद्र यावेळेस आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, बाट आणि बॉलमध्ये संपर्क झालाय का नक्कीच पाहावा लागेल. मात्र जोपर्यंत बॉल स्टॉप केला गेलाय त्या दरम्यान एक धाव कंप्लीट. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रन आउटची विकेट, फलंदाज बाद. थोडी दुखापत जरूर आहे महेंद्रला आज आणि त्या कारणास्तव गोलंदाज पहिला वाईट बॉल टाकल्यानंतर गोलंदाजी चेंज करण्याचा विचार जरूर केला होता, परंतु भाऊ पाटील सरांनी त्या ठिकाणावरून सांगितलं नक्कीच असा रूल नाही आहे. सो महेंद्रला कंटिन्यू ठेवला गेला. आता मात्र उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये 7 धाबांची आवश्यकता आहे. वेलकम स्वामी समर्थ वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर वैभवजी आलके यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, या भलेसा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा त्या ठिकाणी अगदी सहज पूर्ण झाल्यात. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 34 34 धावा धावफलकावर आणि आता मात्र उर्वरित 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. वेलकम योगेशजी भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर देखील संपर्क हवत असं नाहीये. शॉर्ट फाईन लेगला बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. या सिंगल सोबत पुन्हा एकदा समीकरण बदललंय, कारण आता मात्र उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. अगदी कट टू कट फाईट या मॅच मध्ये पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील दिशा तपासावी लागेल. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वांतर धाव मिळेल. अशा परिस्थितीत अव्वांतर धावा खर्च करणं कुठेतरी महाग पडेल आपला टीमला, हे मात्र जाणावं लागेल गोलंदाजाला. या बॉलर्स देखील आडवा बाटने हा फटका खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एकाच रुलावर, परिणाम स्वरूप अपघात. रन आउटची विकेट, फलंदाज बाद. ची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. काल देखील आपण एक मॅच टाय पाहिली होती. सोनादेवी टेमगर आणि गावदेवी नानकर या 2 टीममध्ये मॅच टाय झाली होती. चेसिंग कंपल्सरी जोरावर सोनादेवी टेमगर संघ जिंकला होता आणि आता देखील आपण या ठिकाणी पाहतोय शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवर 2 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. नक्कीच या ठिकाणावरनं जर शिवनेरी स्पोर्ट अमने संघ पराभूत झाला तर त्याचं कारण अवांतर धावा असतील. षटकातील शेवटचा बॉल, 2 धावांची आवश्यकता. या वेळेचा बॉल यष्टी रक्षक चुकी करतोय त्या ठिकाणी आणि व्हाईट बॉल देखील आहे. मी आधीच म्हटलं होतं या ठिकाणी जर शिवनेरी स्पोर्ट संघ
पराभूत झाला तर त्याचं कारण अवांतर धावा असतील, कारण या ओव्हरमध्ये देखील भरपूर अवांतर धावा खर्च केल्या गेल्या. मॅच फिनिश, सामना जिंकलाय साई कृपा डुंगे टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक शिवनेरी स्पोर्ट आमने. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो मॅन ऑफ द मॅच ज्याने फेकलं होतं एक महत्वाचं षटक, ज्या षटकामध्ये फक्त ना फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि फलंदाजी करत असताना बॅटमधून ठोकल्या गेल्या 14 धावा. नाव आहे राकेश पाटील. चला राकेश पाटील, आपण मॅन ऑफ द मॅच साठी या, तर टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी या. नेक्स्ट मॅच श्री अष्टविनायक ठाकूरवाडा विपक्ष साई कृपा डुंगे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी या. चला टॉस साठी या.